मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नागराज हा सुमनवर चिडतो आणि तिला म्हणतो, काय सुमन, तुझं काय चाललंय? अगं, तुझं आजकाल लक्ष नसतं का तन्वीकडे? कारण दादा त्याच्या कामामध्ये बिझी असतो. वहिनीची तब्येत बरी नसते. तन्वीची काळजी तू नाही घेणार मग कोण घेणार कोण? अगं, तिची जबाबदारी आपल्यावर आहे की नाही, असं म्हणून तो सुमनलाच बोलू लागतो. तिला फॅशन शोच्या नावाखाली तू बाहेर कसं जाऊ दिलं, असं म्हणून आता नागराज हा सुमनला विचारत असतो. तेव्हा आता सुमन म्हणते, हो पण ती फॅशन शोच शिकतीये ना, ती तिकडे जातीये म्हटल्यानंतर मी तिला नाही कसं म्हणणार? तेव्हा नागराज विचारतो, आत्ता आणि इतक्या रात्रीचं तू तिला जाऊ दिलंस? अगं, इतक्या रात्रीचा कोणता फॅशन शो असतो का? आता कुठेतरी गेली आणि गायब झाली म्हणजे काय करायचं? तेव्हा लगेचच आता सुमन विचारते, हो तुम्ही असं का म्हणताय? गायब कशी होईल ती? मला सांगून गेलीये ती. मग आता नागराज म्हणतो, अगं मला माहिती आहे तुला ती सांगून गेली असेल, तरीही आपली मनस्थिती काय आहे सध्या माहीत आहे ना? अगं, काळजी वाटते ना, मग कुठे गेली असेल काय माहीत? तेव्हा आता लगेचच प्रतिमाही तेथे येते आणि मग लगेचच सुमन विचारते, अरे वा वहिनी, तुम्ही आलात, पण कसा झाला साखरपुडा? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही ग सुमन, साखरपुडा नव्हताच. तेव्हा सुमन विचारते, म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा मी कोणत्याही साखरपुड्याला गेले नव्हते, असं लगेचच प्रतिमा म्हणते. तेव्हा आता ती सर्व सत्य सांगते की मी आपल्या तन्वीच्या लग्नाला गेले होते. हे ऐकून आता नागराज आणि त्याचबरोबर सुमनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्या दोघांनाही आता खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा ते दोघेही आता ओरडूनच विचारतात, काय? मग आता प्रतिमा अगदी शांतपणे म्हणते, हो. मग आता प्रतिमा म्हणते, आज तन्वीचं अश्विन सुभेदारबरोबर लग्न झालं. तेव्हा आता नागराज विचारतो, तू काय बोलतीये सगळं वहिनी? तन्वी आणि अश्विनचं लग्न? तेव्हा आता सुमन विचारते, हो पण हे कधी ठरलं आणि लग्न झालं सुद्धा? मग आता तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही वहिनी, असं लगेचच सुमन विचारते. मग त्याच वेळी आता प्रतिमा म्हणते, तन्वीला मागणी घालण्यासाठी पूर्णाई ह्या आपल्या घरी आल्या होत्या. तेव्हा काय काय घडलं हे सगळं काही प्रतिमा आता सुमनला म्हणते. त्यानंतर आता लगेचच सुमन हादरते. जे काही आता प्रतिमा सांगते ना, ते ऐकून तिला शॉक बसलेला असतो. तेव्हा आता लगेचच नागराज मनात म्हणतो, या मुलीने एका दगडामध्ये किती पक्षी मारले, बापरे, कळतच नाही. हिचा मेंदू तर काय वेगळाच निघालाय. आता त्या पक्ष्यांमध्ये मी आणि महिपत नसलो ना म्हणजे झालंच. आता दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा सायली आता आवरूनच हॉलमध्ये येत असते. तर प्रिया आता बाहेर असते. तिने आता रांगोळी काढणाऱ्या मुलीला आता बोलवलेलं असतं आणि घरातील सर्वजण उठण्या अगोदर तिला ती रांगोळी काढायला पटपट सांगत असते. आता लगेचच, अगं ताई, ही रांगोळी काढायला ना वेळ लागतो फार, असं ती मुलगी म्हणत असते. तेव्हा प्रिया रागातच तिला म्हणते, अगं हळू बोल ना प्लीज प्लीज. तर इकडे सायली आता हॉलमध्ये येते सुद्धा. इकडे आता प्रिया म्हणते, पण उजेड पडायच्या आतच ही रांगोळी काढून झाली पाहिजे ना. अगं, या घरातले लोक ना असे पहाटे उठतात, त्यामुळे त्यांना समजायला नको ही रांगोळी मी नाही तर तू काढलेली आहे म्हणून. अगं, आता बघतीयस की काय, काढ ना पटकन काढ. तेव्हा ती मुलगी भरभर रांगोळी काढू लागते. तर प्रिया आता सारखे सारखे आतमध्ये डोकावत असते, जेणेकरून कुणी आलं नाही म्हणजे बरं होईल. तर इकडे सायली आता देवघराजवळ येते आणि अगोदर नमस्कार करते आणि लगेच रांगोळीचं ताट घेऊन बाहेर चाललेली असते रांगोळी काढण्यासाठी. मग आता लगेचच ती बाहेर आल्याबरोबर दार उघडून समोर पाहते, तर तेथे प्रिया आता रांगोळी काढत असते. मग आता प्रियाला तेथे रांगोळी काढताना पाहून सायलीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा प्रिया विचारते, काय ग? असं म्हणून ती सायलीकडे पाहून हसते आणि विचारते, मी अशी रांगोळी काढतीये ते पाहून तुझ्या पोटात दुखतंय का? मग सायली पण हसते आणि म्हणते, पचनशक्ती माझी खूप चांगली आहे प्रिया, असं उठसूट माझ्या कधीही म्हणजे कधीही पोटात दुखत नाही. आणि काय ग, रांगोळी कुठून आणलीस तू? तेव्हा घरात होती, असं प्रिया उलट उत्तर देते. तेव्हा सायली म्हणते, शक्यच नाही, कारण या घरातली ना एकूण एक गोष्ट फक्त मला माहीत आहे. कारण आपल्याकडे रांगोळीचा डबा ना फक्त देवघरातल्या कपाटामध्ये असतो आणि माझ्याकडे आहे ना ती ही रांगोळी आहे. तेव्हा प्रिया म्हणते, घरात होती म्हणजे माझ्याकडे होती
आणि मला रांगोळी काढायची होती ना, म्हणून मी विकत आणली. मग आता सायली विचारते, हो का, पण एवढ्या पहाटे कोणत्या दुकानातून आणलीस? मग आता प्रिया म्हणते की तू वकिलाची बायको आहेस हे जरा जास्त सिरियस घेतलं हा. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता सध्या ना खूप ॲप्स आहेत जे 24 तास असे ओपन असतात आणि आपल्याला हवं ते हवं तेव्हा मिळतं. तेथून विकत आणली आहे मी, तुला काय करायचंय? तेव्हा सायली आता अशी नकारार्थी मान हलवते आणि आपली गुपचूप आतमध्ये निघून जाते. तर आता प्रिया लगेचच सायली गेली हे पाहते आणि त्या मुलीला म्हणते की जा तू आता. मग ती मुलगी पळतच तेथून जाते. इकडे पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही हॉलमध्ये आलेल्या असतात आणि डायनिंग टेबलजवळ बसतात. तेव्हा आता सायली आपली रांगोळी पुन्हा ठेवण्यासाठी तेथे जाते. तेवढ्यातच प्रियासुद्धा आता तेथे रांगोळी ठेवते आणि मग नंतर पुन्हा सायलीला टोमणा मारत विचारते, काय गं, तुझ्या अगोदर मी रांगोळी काढली याचं तुला वाईट वाटलं का? पण सायली आता काहीच बोलत नाही. मग आता अगं तुझ्या हातचं इथे कुणाला काही आवडत नाही ना, मग मी माझं करीत जाईल, तू नको एवढं टेन्शन घेऊ, माझ्या माणसांसाठी मी सगळं काही करेल, असं प्रिया आता लगेच सायलीला म्हणते. तेव्हा आता लगेचच सायली एकदम गप्प होते, ती काहीही बोलत नाही. कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही प्रियाकडे पाहून हसत असतात आणि त्या दोघींनाही प्रियाचा खूप अभिमान वाटतो की लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हिने रांगोळीसुद्धा काढली, ते पण सायलीच्या अगोदर. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात, खरंच तुझी सून ना लाखात एक आहे, तू पारखून घेतलंय अगदी. मग आता कल्पना हसते आणि म्हणते, हो ना, आहेच माझी सून लाखात एक, मी अगदी पारखूनच घेतलंय तिला. तेव्हा कल्पना आई, आता या घरची सून मी म्हटल्यानंतर माझं हे कर्तव्यच आहे ना, माझं सर्व कामसुद्धा आता ऑलरेडी होत आले, असं प्रिया म्हणते. तेवढ्यातच अश्विनसुद्धा तेथे येतो आणि मग सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणतो. त्यावेळी प्रिया म्हणते, अगदी वेळेत उठला हा तू? तेव्हा आता अश्विन म्हणतो, मम्मा ऐक ना, अगं नाश्ता रेडी आहे का, मला खरंच खूप भूक लागली आहे. तेव्हा कल्पना म्हणते, थांबा बाळा, मी लगेच बनवते. मग आता प्रिया म्हणते, त्याची काहीही गरज नाहीये, कारण पहाटे उठून मी सर्वांसाठी नाश्ता बनवलाय. तेव्हा असं म्हणून ती लगेच सायलीकडे पाहते. घरातील सर्वजण खुश होतात. तेव्हा आता सायली लगेचच प्रियाकडे पाहते आणि मनात विचार करते की पहाटे उठून आणि हिने नाश्ता बनवला, बापरे, प्रिया तर कधी 9च्या अगोदर उठत सुद्धा नाही. आता हिने नक्की काय करायचं ठरवलंय ना, कळतच नाही. असं म्हणून सायली लगेचच रूमकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर आता लगेच दरवाजा बंद करते. तेव्हा आता लगेचच सायली प्रियाबद्दल सांगू लागते. तेव्हा तो म्हणतो, अहो आज प्रियाने हे केलं ते केलं, असं म्हणून लगेचच तो सुद्धा आता चिडतो आणि म्हणतो, रोज आता या प्रियाचं आपल्याला पुराण ऐकावं लागेल. तेव्हा सायली म्हणते की अहो ऐकून तर घ्या, तिने नक्की काय केलंय आणि मी तुम्हाला काय सांगते. तेव्हा सायली म्हणते, अहो प्रियाने कुठलाही तमाशा केलेला नाहीये, उलट तिने मला आश्चर्याचा धक्का दिलाय. म्हणजे प्रियाचं वागणं जसं आपल्याला अपेक्षित होतं ना, तसं ती काहीही वागत नाहीये. मग आज सकाळी उठून तिने दाराबाहेर रांगोळी काढली, त्याचबरोबर सर्वांसाठी नाश्ता सुद्धा बनवला. तेव्हा आता सायली हे जे काही सांगतीये ते ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो. मग सायली म्हणते, तिच्या वागण्यामध्ये दोष काढावा असं काहीच घडलेलं नाही. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे आता फॅमिलीला इम्प्रेस करणं सुरू आहे असं म्हणायचं, आणि ते सुद्धा असं खोटं वागून? तेव्हा सायली म्हणते, अहो खोटं वागणं तर आहेच आहे, कारण मुळात प्रिया काही पहाटे उठणारी मुलगी नाहीये, पहाटे झोपणारी मुलगी आहे. पहिल्याच दिवशी जर तिने असं आळस केलं असताना तर मला काहीही आश्चर्य वाटलं नसतं, पण असं लवकर पहाटे उठणं, त्याचबरोबर रांगोळी काढणं, सर्वांसाठी नाश्ता बनवणं आणि त्याचबरोबर घरातली कामं करणं, याची सर्वात जास्त मला भीती वाटतीये. तेव्हा अर्जुन विचारतो, असं का करतीये पण ती? कारण तिला जे हवं होतं ना ते मिळालं आहे, कारण अश्विनला फसवून लग्न करून ती ऑलरेडी आपल्या घरात तर आली आहे. मग असं कोणतं कारण असेल जेणेकरून ती अशी वागतेय, याचा अर्जुन खूप विचार करतो. मग आता सायली म्हणते, तिच्या डोक्यात ना कदाचित मोठा काहीतरी प्लॅन असणार आहे आणि खूप वेगळं त्या गोष्टीबद्दल सुरू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते म्हणतात ना स्ट्रॉम अगोदर शांत असतं काही ते. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, म्हणजे वादळापूर्वीची शांतता. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय, आणि मग कुठलं तरी एक मोठं वादळ येणार, म्हणजे असं सर्वांबरोबर चांगलं वागून ती गाफील ठेवणार आणि मग असा अचानक एक बॉम्ब फोडणार जेणेकरून सर्वांना दुःख होईल. हिचा आता अर्जुन हा प्रियाबद्दल बोलत असतो. तेव्हा आता सायली म्हणते, घरातले सगळे जण आता तिच्याच बाजूला आहेत, त्याचा बरोबर ती आता गैरफायदाही घेणारच. मग आता अर्जुन म्हणतो, अश्विन सुद्धा स्वतःचं डोकं वापरत नाही, किती हुशार मुलगा आहे तो.
पण इमोशनल फुल होऊन बसलाय, कारण याची किती मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे ना, हे त्याला माहीत सुद्धा नसेल पुढे काय वाढून ठेवलंय. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आता अजिबात चिडचिड करू नका, कारण आता रागवण्याची अजिबातच वेळ नाहीये. आता आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे. कारण प्रिया आता कुठली तरी मोठी खेळी खेळणार आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण तिला नक्की काय करायचं हे आपल्याला तरी कसं कळेल, असं सायली आता विचार करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आपल्याला नक्कीच कळेल, फक्त काही दिवस आपल्याला ना अलर्ट राहायला हवं. आणि आय एम प्रॉमिस, मी या घराचं आणि त्याचबरोबर तुमचं प्रियाला काहीही नुकसान करू देणार नाही. तेव्हा सायली आता अर्जुनवर विश्वास ठेवते, पण त्या दोघांनाही आता प्रिया नक्की पुढे काय करणार याचं खूपच टेन्शन आलेलं असतं. इकडे आता अश्विन, पूर्ण आजी, कल्पना हे तिघेही आता डायनिंग टेबलवर बसलेली असतात. प्रिया सर्वांना आता नाश्ता वाढते आणि म्हणते, कल्पना आई आता टेस्ट करा आणि सांगा हां कसा झालाय ते. तेव्हा खूप छान दिसतोय ग, असं आता कल्पना म्हणते. तर आता लगेचच पूर्णाजी म्हणतात की अगं तू बनवलाय ना म्हटल्यानंतर छानच असणार की. तेव्हा आता लगेच कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही टेस्ट करून पाहतात आणि दोघी एकमेकींकडे पाहतात, तोंड जरा वाकडं करतात आणि लगेचच पाणी पितात. तेव्हा आता प्रिया खूपच एक्साइट असते की आता यांना विचारावं की कसा झालाय. मग आता लगेचच प्रिया विचारते, सांगा ना कसा झालाय. मग आता काहीतरी बोलायचं म्हणून पूर्णाजी म्हणतात, अगं तू एवढ्या मेहनतीने बनवला म्हटल्यानंतर छानच झाला असेल ना. मग कल्पना म्हणते, अगं स्वयंपाक काय हळूहळू असा शिकता येतो की. तेव्हा अश्विन म्हणतो, ऐक ना तन्वी, तू सुद्धा खायला बस, ये ना अगं. मग आता कल्पना म्हणते, हो अगं अश्विन थांबलाय तुझ्याकरता, तू जर खाल्लं नाही ना तर तो सुद्धा असा उपाशी राहील. तेव्हा प्रिया म्हणते, आलेच हा, असं म्हणून किचनकडे चाललेली असते. तेव्हा तू थांब हा, असं म्हणून लगेचच पूर्णाजी या विमलला आवाज देतात आणि म्हणतात की अगं माझी पर्स घेऊन ये. तेव्हा लगेचच आता विमल पर्स घेऊन येते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तन्वी माझी नाचसून म्हणून तू आज स्वयंपाकघरामध्ये पहिल्यांदा अन्न शिजवलंय, त्यासाठी हा शकून तुला, असं म्हणून त्या काही पैसे प्रियाला देऊ करतात. पण प्रिया आता नको असं म्हणते. त्यावेळी आता कल्पना म्हणते, अगं घे घे, हे तुझ्या हक्काचेच आहेत, घे. मग आता प्रिया लगेच हळूच अश्विनकडे पाहते. तेव्हा अश्विन सुद्धा खुश होतो. मग त्यावेळी आता पूर्णाजीला ती म्हणते की मी पाया पडते हा पूर्णाजी. लगेचच ती पूर्णाजींचा आशीर्वाद घेते. त्यावेळी सुखाने संसार कर, असं आता पूर्णाजी तिला आशीर्वाद देतात. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात, विमल ऐक ना, अगं तू तन्वीला नाश्ता दे. तेव्हा विमलच लगेच तन्वीला नाश्ता देते. तेवढ्यातच आता प्रियाच्या मोबाईलवर एक फोन येतो. तेव्हा आता ती फोन चेक करते तर नागराजचा फोन असतो. तेव्हा ती सर्वांना सांगते, काकांचा फोन आहे, मी त्यांना लग्नाचं सांगितलं नाही ना, खरंच त्यांना खूप वाईट वाटलं असेल आणि कसं आहे ना त्यांचा खूप जीव आहे ना माझ्यावर. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, अगं बोलून घे ना मग त्यांच्याबरोबर आणि जरा नागराजची समजूत सुद्धा काढ. प्रिया आता हो असं म्हणते आणि लगेचच फोन रिसीव करते आणि म्हणते, हॅलो काका. नागराज आता खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो, काका गेला खड्ड्यात. तर महिपत सुद्धा त्याच्या बाजूला असतो. आता रागातच तो म्हणू लागतो की काय ग, यावेळी तर तू जरा जास्तच डोकं चालवलंस. अगं मला एवढंसही कळू न देता त्या सुभेदारांच्या घरची तू राणी झालीस. मग आता प्रिया म्हणते, काका अहो मला माहीत आहे तुम्ही खूप दुखावला गेलात, कारण तुमच्या लाडक्या पुतणीच्या लग्नाला तुम्ही असायला हवं होतं की नाही. पण काय करणार, तुम्हाला माहीत आहे ना, बाबांना हे जर सांगितलं असतं तर त्यांनी हे लग्न होऊच दिलं नसतं. मग आता महिपत रागातच म्हणतो, पोरी मला डायबिटीस आहे, त्यामुळे तुझं हे गोड गोड आणि जिलेबीसारखं गोल गोल बोलणं आहे ना ते जरा बंद कर, कळलं का. जरा कोपऱ्यात जा कुठेतरी आणि नेहमीसारखं बोल. मग आता प्रिया मुद्दामच म्हणते, हॅलो हॅलो, ऐकू येत नाहीये काका, नेटवर्क इश्यू आहे, जरा आलेच हा, असं म्हणून ती जरा बाजूला जाते. तेव्हा ती आता लगेच बाहेर येते आणि हॅलो हॅलो म्हणत आता बोला असं पहिल्या रूपातच येत म्हणते, पण जरा हो अदबीने हा, कारण तुम्ही सुभेदारांच्या सुनेशी बोलताय हे अजिबात विसरायचं नाही. मग आता लगेचच महिपत म्हणतो, आम्ही लाख विसरू पण तू आम्हाला विसरू देणार आहे का. पण ह्या टायमाला तू खूपच मोठा सिक्सर मारलास ग, बॉल तर एकदम मैदानाच्या बाहेरच टाकलास तू. मग आता नागराज विचारतो, काय ग हे किती दिवस चालू होतं तुझं हे प्रकरण, कारण अगोदर अर्जुन अर्जुन करता करता त्या अश्विनच्या गळ्यामध्ये तू माळ तर घातलीस, त्यालाच गटवलं डायरेक्ट, कसं काय जमवलं तू सांग ना, असं म्हणून आता नागराज विचारतो. तेव्हा प्रिया नुसती आपली हसत असते. मग प्रिया आता लगेचच उत्तर देते, काका कसं असतं ना हो, त्यासाठी ना खास असं टॅलेंट लागतं,
पण हा तुम्हाला जर शिकायचं असेल ना तर तुम्ही माझ्याकडे असे ट्युशन्स लावू शकताय. हा फी मी सांगेल ना ती तुम्हाला द्यावी लागेल. पण काय आहे ना थोडंसं रक्तात असावंच लागतं, कारण सगळ्या गोष्टी अशा शिकून येत नाहीत ना. तेव्हा महिपत रागातच म्हणतो, आम्ही तरी कशाला तुझ्याकडनं शिकू, तुझ्या या टॅलेंटचा वापर तर फक्त आम्हीच करून घेणार आहे, शेवटी तू आमच्याच पार्टीतली आहे. तेव्हा प्रिया हळूच बोलते, काय मी लगेच काय तुमच्या पार्टीतली झाले का? तेव्हा नागराज आता विचारतो, काय काय बोललीस? मग आता प्रिया म्हणते, काय कुठे काय बोलले मी? त्यानंतर लगेचच आता महिपत म्हणतो, हे बघ आता तू तर त्या सुभेदारांच्या गोटामध्ये सामील झालेलीच आहेस, आता डोळ्यात तेल घालून काम करायचं, मेंदूवरची जर सर्व जळमट असतील ना ती झटकायची आणि त्या नवरा बायकोवर जरा बारीकच लक्ष ठेवायचं, कारण आश्रम केसमध्ये त्या दोघांमध्ये काय चर्चा घडतीये ना त्या दोघांचं पाऊल पडायच्या आतमध्ये आम्हाला समजलं पाहिजे. तेव्हा तो तिला असा धमकावतच असतो. तेव्हा आता प्रिया ही मनातच विचार करते, मी काय तुझी खबरी बनायला लग्न केलं का रे? झुराळासारखी ना तुला अशी टिचकी मारायला हवी खरं तर, पण तू कधी उपयोगी पडशील ना सांगता येत नाही, त्यामुळे असं जाळं टाकत राहिलेलं बरं. तेव्हा आता महिपत प्रिया काही बोलत नाही हे ऐकूनच आता विचारतो, काय मनातल्या मनात काय बोलणं सुरू आहे, हे ऐकू येतंय की नाही? तेव्हा प्रिया म्हणते, हो ऐकू येतंय ना, मला ऐकू आणि सगळ्या गोष्टी काही माझ्या लक्षात आहेत. तेवढ्यातच आता अश्विन हा तेथे येतो. तेव्हा प्रिया पटकन फोन ठेवते. मग प्रिया जरा घाबरते आणि म्हणते, अरे अश्विन अश्विन सॉरी हा मी ते जरा, असं म्हणून ती थांबते. तेव्हा अश्विन विचारतो, काय म्हणाले काका, त्यांचा राग तू काढलास की नाही? मग आता प्रिया हसते आणि म्हणते, अरे हो मी काढला की त्यांचा राग, आणि तसंही एवढ्या गोड माणसाचा राग कसा जास्त वेळ टिकेल, ते तर लगेच असे विरघळले. तेव्हा तो म्हणतो, साहजिक आहे. मग आता प्रिया म्हणू लागते, ते म्हणाले की संसाराकडे आता नीट लक्ष दे. मग मी म्हटलं की देईन म्हणून. तेव्हा अगं चल ना आता नाश्ता करून घे, मी थांबलोय तुझ्यासाठी, असं आता तो प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रिया हसतच म्हणते, खरंच का? अरे तू तर काकांपेक्षाही गोड आहे हा अश्विन. तेवढ्यातच आता ते दोघेही आतमध्ये येतात. मग आता कल्पना लगेच विचारते, काय ग तन्वी, किती वेळ लावलास फोनवर बोलायला, तुझा नवरा तुझ्याशिवाय नाश्ता सुद्धा करायला तयार नाही. तेव्हा आता विमल लगेच प्रियाला नाश्ता देते. त्यावेळी आता पूर्णाजी विचारतात, काय ग कल्पना, प्रताप आज लवकर गेला का? तेव्हा त्यांना फॅक्टरीमध्ये महत्वाची मीटिंग होती म्हणून ते सकाळी गेल्याचं कल्पना सांगते, आणि ते आता तिथेच नाश्ता सुद्धा करतील. पण बाकी आता आपण पूर्ण फॅमिली बसून एकत्र नाश्ता करूयात. तेव्हा प्रिया आता अर्जुनच्या रूमकडे पाहत लगेच म्हणते की, कल्पना आई, अहो तरी पण इथे पूर्ण फॅमिली कुठे आहे? तेव्हा प्रियाच्या बोलण्याचा अर्थ पटकन कुणाला समजत नाही. मग आता कल्पना म्हणते, अगं आपण आहोत ना इथे सगळेजण. प्रिया आता लगेचच म्हणते की, या घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून नाही आहे ना इथे, आणि ते आल्याशिवाय ही फॅमिली तरी कशी पूर्ण होईल? तेव्हा अश्विन विचारतो, अगं तू दरवेळी त्यांचा विचार का करते पण? तेव्हा प्रिया आता विचारते, करायला नको का रे अश्विन? अरे तुझा मोठा भाऊ आणि वहिनी त्यांनी काही खाल्लेलं नाहीये, मग त्यांनी काही खाल्ल्याशिवाय माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेन? त्या पूर्णाजी म्हणतात, अगं त्या दोघांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल कणभर तरी प्रेम आहे का ग? तेव्हा प्रिया साळसूतपणाचं आव्हानच म्हणते, नसू दे ना पूर्णाजी, पण मी त्यांच्यासारखं नाही ना ग वागू शकत, कारण सायलीची कितीही इच्छा असेल ना हे घर तोडण्याची, तरीही मला हे घर जोडून ठेवावंच लागेल, त्यामुळे त्यांनी जर खाल्लं ना काही तर मलाही बरं वाटेल. तेव्हा आता कल्पना विचारते, म्हणजे तू त्यांना नाश्ता करता वरती बोलवायला जाणार आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, तू प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण ते नाही येणार आहेत आणि उलट तुझा अपमान करतील. तेव्हा प्रिया आता म्हणते, या घरासाठी ना मी कितीही अपमान सहन करायला तयार आहे अश्विन. बरं तुम्हाला असं वाटत असेल ना तर त्यांना खाली नाही बोलवत, पण त्यांच्या रूममध्ये तर मी नाश्ता नेऊन देऊ शकते ना, कारण ते उपाशी राहिले तर मला असं नाही चालणार. मग आता तुझ्या मनाचा जो मोठेपणा आहे ना तो त्यांच्यावर वाया जाणार आहे. मग आता मनाचा मोठेपणा तरी कधीच वाया जात नाही, असं आता प्रिया म्हणते. मला पूर्णपणे खात्री आहे एक ना एक दिवस या प्रयत्नांमुळे ना आपलं घर पुन्हा एक होणार. मी आलेच हा, असं म्हणून लगेचच प्रिया आता तेथून जाते. तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. तर इकडे अर्जुन अजूनही त्याच केसवर काम करत असतो. त्यावेळी आता सायली ते पाहते आणि विचारते, काय हो इन्स्पेक्टर सरंजामींचा फोटो? मग आता अर्जुन म्हणतो, हो. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना सेवेत असताना एक चांगले अधिकारी ते होते म्हणून, आणि ते अगदी मानाने निवृत्त सुद्धा झालेत. मग साक्षी, महिपत, प्रिया आणि विलास यांच्याबरोबर यांचा का फोटो लावला आहे तुम्ही? तर इकडे प्रिया ही सायली आणि अर्जुनसाठी नाश्ता घेऊन त्यांच्या रूमकडे येत असते.
तर इकडे अर्जुन म्हणतो की आपण फक्त ना मिसेस सायली क्रिमिनलचा विचार करत नाही आहोत, कारण साक्षीपर्यंत जे काही आपल्याला क्लू मिळत जातील ना त्याचाही विचार करायला हवा. आणि या सगळ्यामध्ये सरंजामे यांची खूप मोठी हेल्प होणार आहे, कारण विलासबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला सरंजामे देणार आहेत. म्हणजे विलासची बेल खरंच महिपतने केली आहे का? विलास यांच्या कस्टडीमध्ये होता तेव्हा महिपत यांना भेटायला आला होता का? कारण विलासबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला सरंजामे देऊ शकतात. तर इकडे प्रिया ही अजूनही नाश्ता घेऊन येत असते. इकडे आता सायली म्हणते की अहो पण तेव्हाचे जामिनाचे कागदपत्र सापडत नाहीयेत ना? तेव्हा अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच. मग आता अर्जुन म्हणतो पण सरंजामे ते आठवण्याचा प्रयत्न करतायत. मी एक काम करतो सायली, मी त्यांना जाऊन ना पुन्हा एकदा भेटतो. मग सायली म्हणते हो त्यांना भेटाच, परंतु आपल्याकडे असणाऱ्या सोन्याच्या त्या पेंडंटच्या तुकड्याबद्दल सुद्धा काही क्लू मिळतोय का ते सुद्धा बघा. तेव्हा अर्जुन म्हणतो मला असं वाटतं की आश्रमात सापडलेलं ते कार्ड आणि ब्युटिक याबद्दल आपण जरा फोकस्ड करूयात. तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते आणि लगेच दरवाजा ठोठावते. तेव्हा इकडे सायली आता लगेच विचारते कोण आलं असेल. अर्जुन सुद्धा जरा घाबरतोच, यावेळी नक्की कोण आलं असेल. तेव्हा सायली आता दार उघडते आणि हसतच म्हणते अगं प्रिया तू. तर इकडे अर्जुन आता खूपच घाबरतो की प्रिया आली इकडे. मग आता प्रिया म्हणते अगं तुमच्यासाठी मी नाश्ता घेऊन आले, कारण तुम्ही काही खाल्लं नसेल ना म्हणून. इकडे अर्जुन आता प्रिया आली हे पाहताच लगेच त्या बोर्डवर एक कापड टाकतो. अर्जुन आता कापड टाकल्यानंतर लगेच सायलीजवळ जाऊन उभा राहतो आणि तुला आमच्या रूममध्ये कुणी यायला सांगितलं होतं असा जाब विचारतो. मग आता रागातच तो म्हणतो तुझी ही नाटकं ना सर्वांसमोर चालत असतील, आमच्यासमोर नाही चालवायची. तेव्हा सायली म्हणते तू आज दाराबाहेर रांगोळी काढलीस, सर्वांसाठी नाश्ता केलास, हे सगळं करून घरासाठी तू कशी योग्य सून आहे हे सिद्ध करायचंय का? मग आता प्रिया म्हणते अगं सायली तू राग नको ना मानून घेऊ, मी म्हटलं की तुम्ही नाश्ता केला नसेल म्हणून मी घेऊन आले, मी असा माझा राग करताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझ्यावरचा हा राग कधीही जाणार नाही आणि मी जे काही खाईन ना ते माझ्या बायकोने बनवलेलं असेल. मग त्यानंतर तो म्हणतो एकदा तू बनवलेली हॉरिबल कॉफी मी पिलो होतो, आता आयुष्यात कधीही पिणार नाही. असं म्हणून अर्जुन आता या रूमकडे आयुष्यात कधीही बघायचं नाही असं म्हणून तिच्या तोंडावर दार बंद करतो आणि हाकलवून लावतो. तेव्हा प्रियाला आता खूपच राग येतो. मग आता ती म्हणते याचा कसा वापर करून घेते ना बघच तू, असं म्हणून ती तेथून जाते. आता रडतच नाटके करत इकडे प्रिया ही आता घरातील सर्वांजवळ येते. पूर्ण आजी म्हणतात झालं सगळं झालं असेल ना तुझं आता? अगं आम्हाला वाटलं होतं तसंच झालं ना. कल्पना विचारते की काय? अगं तुझा त्यांनी तर अपमान केलाच ना. मग आता अश्विन चिडूनच म्हणतो मी आत्ताच्या आत्ता वर जातो आणि दादाला विचारतो ना नक्की प्रॉब्लेम काय आहे त्याचा. तेव्हा प्रिया म्हणते असा अपमान गिळण्याची आता मला सवय करून घ्यावी लागेल अश्विन. मग आता असा अपमान सहन करायचा नाही, नेहमी पडती बाजू घेत राहिली तर तुला सहन करावं लागेल अश्विन म्हणतो. मग पुढे आता प्रिया म्हणते की सायली मला म्हणाली परत आमच्या खोलीत यायचं नाहीस. अर्जुन म्हणाला तू जे खायला देशील ते आमच्यासाठी विष आहे, पण मी वाईट वाटून नाही घेतलं असं म्हणून ती हसण्याची नाटकं करते. पूर्ण आजी म्हणतात अगं तू कितीही नाही म्हटली तरी तुझ्या चेहऱ्यावरनं आम्हाला दिसतंय तुला किती वाईट वाटलंय. तेव्हा विमल म्हणते तुमचं खाऊन झाल्यानंतर मी त्या दोघांसाठी वर रूममध्ये नाश्ता घेऊन जाते. कल्पना म्हणते नाही, आमच्या वेळेत बनलेला नाश्ता त्यांच्यासाठी नाहीच आहे. माझी बिचारी तन्वी किती ऐकून घ्यावं लागलं तिला. मग त्याच वेळी आता प्रिया मनात विचार करते की दुर्लक्ष काय करायचं यांच्याकडे, तुम्ही दोघी जरा पेटून उठा ना, त्या सायलीला लात घाला. हा अश्विन कितीही बोंबलला ना तरी त्याला काही किंमत नाही या घरात, मला माहिती आहे ना. मग आता प्रिया अजूनच त्यांना भरवण्याचा प्रयत्न करते. त्या दोघांनी माझ्यासाठी नाही तर सुभेदारांच्या रीतिरिवाजाप्रमाणे तरी वागायला हवं ना. हिरवा चुडा घातलेली नवीन सून जेव्हा दारात उभी राहते तेव्हा तिला कुणी असं हाकलत नाही असं म्हणून रडण्याची ती नाटकं करते. अगं मामी आपल्या घरात आनंद कधी येणारच नाही का? मग आता असं म्हणून ती उगीच आता भडकवून देत असते. तेव्हा तुला या घरात तुझं स्थान मिळणारच असं म्हणून पूर्ण आजी रागातच अर्जुनला आवाज देतात. इकडे आता अर्जुन म्हणतो झालं, मी म्हटलं होतं ना गडबड होणार म्हणून. सायली म्हणते कुणी काही बोललं ना अजिबात काही उलट बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो बघू असं म्हणून तो आणि सायली दोघेही खाली येतात आणि काय झालं असं विचारतात. तेव्हा काय झालं माहीत नाही का तुला, उगीच साळसूतपणाचा आव्हानू नकोस अश्विन म्हणतो.
कल्पना म्हणते, अश्विन रागावर तुझा, याला काही बोलणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी आहे. मग पूर्ण आजी म्हणतात, तुम्हाला ना आवर घालायला हवं. अरे या घरातील माणसांचा तू अपमान करत होता, पण आता अन्नाचाही अपमान करायला लागलास. अर्जुन म्हणतो, मी फक्त म्हणालो आमचा नाश्ता आम्ही बनवू, यात अपमान कुठे आला. मग आता पूर्ण आजी रागात म्हणतात, तुझ्या बायकोने याची सुद्धा किंमत ठेवली नाही की धाकटी जाव सोडण्याचा प्रयत्न करते आणि तिचा या घरातील पहिला दिवस आहे. अर्जुन आता विचारतो, तुम्ही सगळे ना ते दोन तोंडाची माणसं त्याला काय म्हणतात. तेव्हा सगळेजण गप्प बसतात, तर विमल म्हणते, दुतोंडी. सर्वजण विमलकडे रागात पाहतात. मग वाटेल ते बोलू नको हा, असं कल्पना रागातच अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन पुढे म्हणतो की तुमच्या किचनमध्ये बनवलेला नाश्ता आमच्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे, आम्ही खाल्ला नाही पाहिजे, असं तुमचं मत होतं. आणि मग आता म्हणताय की खायला पाहिजे होता तो नाश्ता, दुतोंडी नाही म्हणत का. आणि तसंही माझ्या बायकोला तुम्ही घरातलं कोणीच मानत नाही, तरीही पूर्णाजी तू म्हणाली की तन्वी ही घरची धाकटी जाऊ आहे, तोंडी नाही आहे का, असं लगेचच अर्जुन विचारतो. तेव्हा पुरे झालं अर्जुन, पूर्णाजी रागात म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजून खूप बाकी आहे, थांबा जरा. तेव्हा आता सायलीला असं वाटत असतं की अर्जुनने हा वाद थांबवावा. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली हे अर्जुनला सांगते की तुम्ही माझ्यासाठी स्कार्फ घेतला होता त्याची ही कॉफी. मग आता अर्जुन म्हणतो, साक्षीने जे कपडे वगैरे घेतले असतील त्या ब्युटिकमध्ये कार्बन कॉफी असेल की त्याची. मग आता पुढे सायली म्हणते की आपल्याला साक्षीच्या बिलाची कार्बन कॉफी सापडली तर लगेचच सिद्ध करता येईल की त्या दुकानात ती जात होती. दुसरीकडे सायली आता मधुभाऊंकडे जात म्हणते, आमच्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय, असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा आता लगेचच प्रिया तेथे जाऊन ऐकत असते. मग प्रियाकडून आता चुकूनच तेथे असणारा फ्लावर पॉट खाली पडतो. सायलीला संशय येतो इथे कोणीतरी आहे, म्हणून ती लगेच अलर्ट होते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.